नमस्कार, मी चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष. मराठा आरक्षण या विषयावर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण खंडपीठाकडे सोपवून कार्यवाहीला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये एका अर्थाने अंधार पसरला. कारण आता खंडपीठापुढे सुनावणी कधी चालणार, त्याचा निकाल कधी लागणार, तो काय लागणार, तोपर्यंत स्थगिती नसती तर गेली 2 वर्ष जसं ॲडमिशन्स आणि नोकऱ्या सुरू होत्या तसं चालू राहिल्या असत्या, कोणाचीच अडचण नव्हती. पण ती स्थगिती मिळाल्यामुळे खूप मोठी अनिश्चितता ही मराठा समाजातल्या तरुण तरुणांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली. खूप त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. मला या निमित्ताने असं वाटलं की एकदा सविस्तर ह्या विषयाची 1902 पासूनची सगळी एका अर्थाने इतिहास जो मला ज्ञात आहे, माझ्या काही चुकाही होतील, तो तुमच्यासमोर मांडावा. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांमध्ये पहिल्यांदा नोकऱ्यांमधलं आरक्षण दिलं. त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा सक्तीचं शिक्षणाचा कायदा केला. म्हणजे मुलं शाळेमध्ये जाण्याच्या वयात आली आणि ती शाळेत गेली नाही तर पालकांना दंड असायचा. इतका कडक शिक्षणासंबंधीचा आग्रह नंतर कुठल्याच सरकारने धरला नाही. तसं त्यांनी संस्थांमध्ये मराठा समाजासाठी नोकऱ्यांमधलं आरक्षण ठेवलं. हे आरक्षण 1944 साली इंग्रज सरकारने कन्फर्म केलं, कायम केलं की येस, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. त्यानंतर 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब जे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या बरोबरीने सामाजिक मागासलेपणामुळे मिळालेल्या घटनेतून दिलेलं आरक्षण जे आहे, त्या व्यतिरिक्त सामाजिक मागासलेपण नाही पण आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण ज्यांचं आहे त्यांना ॲडिशनल रिझर्वेशनचा विषय आला. आणि मग कालेलकर कमिशन नावाचं कमिशन झालं. त्याने काही जाती ही त्या कालेलकर कमिशनने मागास म्हणून घेतलं. त्याला इतर मागासवर्गीय म्हटलं गेलं. म्हणजे शेड्यूल कास्ट एक झालं, शेड्यूल ट्राईब एक झालं की जे आरक्षण घटनेने दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये लिहिलं. कारण केवळ आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण नव्हतं तर ते सामाजिक मागासलेपण होतं. अस्पृश्यता होती, शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं, गावाबाहेर ठेवलं गेलं होतं. तसं इतर मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये सामाजिक मागासलेपण नव्हतं, पण त्यांच्या व्यवसायामुळे आर्थिक म्हणजे शैक्षणिक मागासलेपण होतं. आणि म्हणून मग इतर मागासवर्गीय OBC अदर बॅकवर्ड क्लास नावाचा विषय हा प्रामुख्याने 60-61 साली सुरू झाला. त्यावेळेला कालेलकर कमिशनने परंपरागत जे शाहू महाराजांच्या संस्थानापासून असणारं इंग्रजांनी कन्फर्म केलेलं मराठा आरक्षण कुठे लुप्त झालं कळलंच नाही. राज्यकर्त्यांनी त्याचा आग्रह धरला नाही. एखाद्या कालेलकर कमिशनला वाटलं असेल की अरे मराठा कसं काय मागास, मग त्यांनी कुंभार मागास केला, लोहार मागास केला आणि मराठा मागास काढून टाकला. तेव्हापासून अनेक कमिशन झाली. मग मोठं कमिशन आलं ते मंडल कमिशन आलं VP सिंगांच्या काळामध्ये. त्या मंडल कमिशनचं काम हेच होतं की सामाजिक मागासलेपण नाही पण आर्थिक शैक्षणिक मागासलेपण असणाऱ्या जाती काढा. तर त्याने महाराष्ट्रामध्ये तर काही हजार जाती काढल्या, जाती, उपजाती, पोटजाती. त्याही वेळेला संधी होती की मंडल कमिशनमध्ये मराठा मागास म्हणून टाकायचं. पण माझं असं स्पष्ट मत आहे आणि त्याचे नम्रपणे मत आहे, मी कधी ॲरोगन्स दाखवत नाही, माझं असं नम्र मत आहे की काँग्रेसला मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळावं असं वाटलं नाही. कारण शेवटी राज्य काँग्रेसचीच होती ना. आता तुम्ही मला आडावडा करताय की मराठा समाजाला आरक्षण, पण तुमचंच राज्य होतं, तुम्ही काय आरक्षण दिलं? कारण तुम्हाला आरक्षण मराठ्यांना मिळावं असं वाटतच नव्हतं. आता का वाटत नव्हतं याचं पुन्हा एकदा नम्रपणे माझं विश्लेषण काय, तर मराठा समाजामधला जो श्रीमंत माणूस आहे, मग प्रामुख्याने राजकारणात असणारा आमदार, खासदार, नगरसेवक, ZP मेंबर, साखर कारखाना चेअरमन, सूतगिरणी चेअरमन वगैरे 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 जो आहे, त्याला नेहमीच असं वाटतं की मराठा ही एक ज्या अर्थाने म्हणायचं तर श्रेष्ठ जात आहे. गाव ती मराठा जात चालवते. गावामध्ये बाकीचे जे आहेत ते मराठा समाजावर अवलंबून असतात. हे पूर्वी होतं सुद्धा. शेती खूप मराठ्यांची असायची, त्याच्यावर काम गावातला जो नॉन मराठा आहे तो करायचा आणि गाव चालवणारा तो मराठा होता, मान्य आहे. परंतु ही परिस्थिती बदलली आणि 10 एकर 20 एकर जमीन असणारा मराठा हा 5 गुंठे 10 गुंठेवाला झाला. कारण जमिनीचं विभाजन होत गेलं आणि मग 2 वेळेचं खाण्याची मुश्किल झाली. मग ही बढाई कशाला?
की गावामध्ये मराठा देणारा आहे तो घेणारा कशाला करताय, अशा प्रकारची भूमिका बहुधा काही मराठा जे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या खूप प्रगत आहेत त्यांना असं वाटलं की बरं वा आपल्या नावाला OBC लागेल, अदर बॅकवर्ड क्लास, बॅकवर्ड लागेल, वी आर फॉरवर्ड. या भूमिकेतून कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा नेत्यांनी प्रयत्न केले नाही आणि त्यामुळे मंडलमध्ये मराठा टाकण्याची संधी होती, ती पण आपण संधी घेतली नाही. मराठा समाजामधल्या नेत्यांना मराठा समाजाच्या सामान्य माणसाला आरक्षण मिळू नये असं का वाटत असेल तर आणखीन एक कारण आहे. ते कारण असं आहे की आज पॉलिटिकल आरक्षण नसताना सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेगवेगळ्या झेडपीमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठाच असतात. जर उद्या आरक्षण आलं, पहिलं आलं शिक्षणातलं, मग आलं नोकरीतलं, आणि मग उद्या राजकीय जर आलं झेडपीसारखं आणि पंचायत समितीसारखं आणि ग्रामपंचायतीसारखं नगरपालिकेसारखं, तर मराठा समाजाला तिथे 16%, 14%, 12% जे काय ठरेल तेवढंच पॉलिटिकल आरक्षण मिळणार. आता ते 70%, 80%, 90% आहे. कारण कुठेच विधानसभा आणि लोकसभांमध्ये आरक्षणाचा विषय येत नाही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सोडल्यानंतर. मग फार मोठी पंचायत होईल. जे वर्षानुवर्ष राज्यकर्ते आहेत त्यांची एकदम संख्या 288 मध्ये 182 वगैरे जे आहे ती त्या रिझर्वेशनच्या पर्सेंटेजमध्ये कमी होईल. आणि त्या मराठा समाजाच्या नेत्यांनी नेहमीच हा प्रयत्न केला की हे आरक्षण वगैरे काही नको. पण मग मागण्या तर होत राहिल्या. 82 साली अण्णासाहेब पाटलांनी आंदोलन केलं, अण्णासाहेब पाटलांनी शेवटी आत्महत्या केली, स्वतःवर गोळी झाडून घेतली. अशी त्यावेळेला प्रखर आंदोलन झाली की एक कमिशन नेमायचं मागास आयोगाचं, आणि त्या मागास आयोगाच्या कामकाजामध्ये अशी व्यवस्था करायची की मागास आयोगाचं कामकाज कधी पूर्ण होणे, ते निष्कर्षापद आले तर मतदान व्हावं, आणि त्याने निष्कर्ष मराठा मागास असा काढला तर तो निष्कर्ष फेटाळला जावा. 8 जणांच्या मागास आयोगामध्ये मतदान व्हावं. बापट कमिशन त्याचं मोठं उदाहरण आहे. बापट कमिशनने अतिशय मेहनतीने मराठा मागास आहे हे ऑन पेपर आणलं. पण मग त्यावेळेच्या सरकारने अशी युक्ती केली की मग त्या बापट कमिशनच्या रिपोर्टवर मतदान घ्यायचं, आणि ते मतदान झालं आणि अहवाल फेटाळला गेला. पण अहवाल फेटाळला कसा गेला तर 2 महिन्याआधी मराठा समाज मागास आहे असा अहवालाला विरोध करणारी 2 माणसं त्या बापट कमिशनमध्ये टाकली गेली, की ज्या 2 माणसाने अतिशय योजनापूर्वक बापट कमिशनचा मराठा मागास आहे असा अहवाल वोटिंगला येईल असं पाहिलं, फेटाळला जाईल असं पाहिलं. ते कोणी गेलं? तुम्हाला ही काळजी घेता आली नाही की बापट कमिशनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह झाला पाहिजे, मराठा मागास झाला पाहिजे, तुम्हाला द्यायचंच नव्हतं रिझर्वेशन. पण दुसरी एक प्रोव्हिजन आहे की मागास आयोगाने अहवाल निगेटिव्ह दिल्यानंतर सुद्धा विधानसभा निर्णय करू शकते की बाबा यांनी अहवाल निगेटिव्ह दिलाय परंतु आम्हाला असं वाटतं की मराठा समाज मागास आहे, असं करता येईल. कोर्टात टिकण्यामध्ये थोडी अडचण आली असती. मागास आयोगाचा रिपोर्ट जसं भाजप गव्हर्नमेंटने 100% सकारात्मक आणला, नो वोटिंग, एकमताने आणलं, तसं आणल्यामुळे मुंबई हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टाने टिकला असता, याला नीट टिकवता आला नाही. पण बापट कमिशनने रिपोर्ट मतदानाने फेटाळल्यानंतर सुद्धा याला विधानसभेत आणता आलं असतं, पण आणायचंच नव्हतं. मग मध्ये सराफ कमिशन आलं, त्याचं कामकाजच चाललं नाही. आणि मग मधल्या काळामध्ये मागास आयोगच नाही. विदाऊट मागास आयोग नारायण राणेंची समिती झाली. नारायण राणे समितीने अहवाल दिला, रिझर्वेशन दिलं, टिकलं नाही. कारण मागास आयोगाने म्हणावं लागतं की मराठा मागास आहे की नाही. मग ते लक्षात येऊन देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार असताना मागास आयोगाची निर्मिती केली. रिटायर्ड जज त्याला अध्यक्ष लागतात, तर न्यायमूर्ती म्हसे म्हणून त्याला अध्यक्ष केले. ते अचानक केले. मग न्यायमूर्ती रिटायर्ड जज गायकवाडांनी मागास आयोगाची रचना व्यवस्थित केली आणि मागास आयोगाला सगळी साधनं उपलब्ध करून दिली की तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जेवढे सर्वे करायचे ते करा. कारण कोर्टाचं प्रामुख्याने म्हणणं असतं की तुम्ही सॅम्पल सर्वे करू नका, सबस्टॅन्शियल सर्वे करा. तामिळनाडूचं मॅटर अजून संपत नाही याचं कारण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्ही याच्यामध्ये पुरेसा सर्वे नाही केला. मग आपण आपल्या मागास आयोगाला असं म्हटलं की पुरेसा सर्वे करा. मग त्याने प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक गाव काढलं, 5 किंवा 4 गावांची एक पंचायत समिती असते, एक गाव काढलं आणि त्या गावाच्या 100% घरांचं सर्वेक्षण केलं. परिणामी तो एक सबस्टॅन्शियल पुरेसा डाटा असणारा प्रत्यक्ष गावागावामध्ये जाऊन केलेला रिपोर्ट झाल्यामुळेच हायकोर्टाला मान्य करावा. त्याप्रमाणे मागास आयोगाने रिपोर्ट दिला, तो महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद स्वीकारला, कायदा झाला
कायदा चॅलेंज झाला, हायकोर्टामध्ये आपण तो टिकवला. परिणामी गेली 2 वर्ष मराठा समाजाला 12 आणि 13% शिक्षणात आणि नोकरीमध्ये रिझर्वेशन जे आहे त्याची अंमलबजावणी झाली. 2 बॅचेस पीजीच्या, मेडिकलच्या पीजीच्या गेल्या वर्षी या वर्षीची या आरक्षणाच्या आधारे झाली. अगदी 2 महिन्यापूर्वी डेप्युटी आपला तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टरची यादी झाली, त्याच्यामध्ये 128 जण मराठा आरक्षणावर सिलेक्ट झाले. पण तेवढ्यात महाराष्ट्राच्या मुंबई हायकोर्टामध्ये मान्य झालेला कायदा हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला. आता सुप्रीम कोर्टामध्ये तो हायकोर्टात सारखाच ताकदीने टिकवायला होता. माझं असं स्पष्ट मत आहे की या सरकारची इच्छाशक्तीच नाही, कोऑर्डिनेशन नाही, स्वतःचं घरचं म्हणून काम करायचं नाही. तुम्ही घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने राज्य चालवता ना, मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तरी वकिलांची एक बैठक करायला पाहिजे होती, एक नाही अनेक करायला पाहिजे होता. प्रत्येक डेटला दिल्लीमध्ये दर 2 दिवसाआधी माणूस बसवायला पाहिजे होता. मुंबई हायकोर्टामध्ये 90 दिवस केस चालली, 90 दिवस रोज संध्याकाळी मरीन लाईन्सवर एक हॉल घेतला होता, तिथे प्रति कोर्ट भरवायचं. आज दिवसभरात कोर्टात कुठले मुद्दे आले, कुठे आपण कमी पडलो, उद्या काय करूया, असं दिल्लीहून आलेले वकील, महाराष्ट्रातले वकील, या सगळ्यांचं उत्तम कोऑर्डिनेशन होतं. परिणामी आपण काय शिकलो, तिथे काय कोऑर्डिनेशन होतं. एका डेटला महाराष्ट्र शासनाने ॲफिडेव्हिट देऊन टाकलं की आम्ही तूर्त कोरोनामुळे कुठली रिक्रुटमेंट करणार नसल्यामुळे तुम्ही स्टे देण्याचं काही कारण नाही. म्हणजे थोडक्यात रिक्रुटमेंट करणार नाही ते तुम्हीच म्हणून टाकलं. तुमचा निर्णय लागेपर्यंत रिक्रुटमेंट करणार नाही, म्हणजे तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा मारून घेतला स्टे देऊन. आणि त्यामुळे काही त्याचं हे कोणी निर्णय केला तिथे, ॲडव्होकेट जनरल कुठे होते, ॲडव्होकेट जनरल दर तारखेला 2-2 दिवस आधी जाऊन का नाही बसले, त्यांनी कोऑर्डिनेशन का नाही केलं. त्यांनी निर्णय देताना सारखं मुख्यमंत्र्यांशी बोलायचं असतं की बाबा ते कोर्टामध्ये ते कमिटमेंट मागतायत किंवा निर्णय लागेपर्यंत आम्ही रिक्रुटमेंट करणार, देऊ की नको देऊ. तुम्ही कोणी मुख्यमंत्र्यांना विचारलं, कोर्टामध्ये कमिटमेंट देऊन टाकली की आम्ही तुमचा निर्णय लागेपर्यंत रिक्रुटमेंट करणारच नाही, होत नाही तरी कोरोना आहे म्हणून. आणि त्यामुळे सगळी मेस, सगळं कॅओस, आणि त्यातून ही केस आपण हातातून घालवली. आता मुद्दा आहे की ही केस खंडपीठाकडे गेली. खंडपीठाकडे जायला अडचण नव्हती, किंबहुना त्यामुळे जरा नीट चर्चा होऊन आपल्याला हवा तोच निर्णय मिळाला असता. पण जाता जाता त्यांनी त्याला स्थगिती दिली. शेवटच्या बॉलवर आपण मॅच हरलो. ज्या वेळेला कोर्टामध्ये केस चालली आणि कोर्टाच्या बॉडी लँग्वेजमधून हे लक्षात आलं की आता हे खंडपीठाकडे पाठवणार म्हटल्यानंतर याचिका करते, आक्रमक झालं, मग स्टे तरी द्या. त्यावेळेला आपण डबल आक्रमक व्हायला पाहिजे होतं की व्हाय स्टे. 10% आर्थिक मागासाचं आरक्षण तुम्ही स्टे नाही दिला, खंडपीठाकडे पाठवलं. तमिळनाडूचं आरक्षण तुम्ही स्टे नाही दिला, खंडपीठाकडे पाठवलं. मग मराठा आरक्षणाला स्टे का, अशी मांडणी करण्यामध्ये आणि हल्लागुल्ला करण्यामध्ये आपण कमी पडलो. परिणामी स्टे मिळाला. आणि आता खंडपीठापुढची केस कधी मार्गी लागेल माहीत नाही, तोपर्यंत स्टे, म्हणजे तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही. पुढे काय, अनेक पर्याय येत आहेत. ऑर्डिनन्स काढावं, काय ऑर्डिनन्स काढावं, ऑर्डिनन्स काढायचं म्हणजे काय नवीन काय काढणार आहे का तुम्ही तेच मुद्दे मांडणार असाल तर 2 मिनिटात स्टे होऊन जाईल. आणि ऑर्डिनन्स काढताना तुम्हाला तुमचा जुना कायदा खारिज करावा लागेल. म्हणजे मग जो हायकोर्टात टिकला कायदा, ज्यात मागास आयोगाने मराठा समाज मागास आहे असं म्हटलेला रिपोर्ट हायकोर्टाने स्वीकारला, रिझर्वेशनला मान्यता दिली, तो कायदा तुम्ही खारिज करणार म्हणजे आपलं भांडवल घालून बसवणार. त्या भांडवलावर आपण सुप्रीम कोर्टात भांडतो आहोत. नवीन ऑर्डिनन्स काढणार, तो 2 मिनिटात स्टे होणार. तर ऑर्डिनन्स हा उपाय नाही. 10% आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये मराठा समाज मागास झाल्यामुळे त्या 10%मध्ये अप्लाय करायला एलिजिबल नव्हता. एक सर्क्युलर काढा की आता मराठा समाज मागास आहे की नाही हे हँगिंग झालं, स्टे झालं, त्याचा निर्णय लागेपर्यंत जरा 10% आर्थिक मागासांचं आरक्षण आहे ते द्या, असं तुम्ही सर्क्युलर काढा. तर मग 12% 10% मिळेल. हे मला वाटतं की ते 10%मध्ये ज्यांना जातीचं आरक्षण नाही आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे सगळेच जण आहेत. पण ते कमी आहेत, कारण शेड्यूल कास्टला त्यात अप्लाय करता येत नाही, शेड्यूल ट्राईबला अप्लाय करता येत नाही, ओबीसीला अप्लाय करता येत नाही, मध्ये SC-BCला अप्लाय करता येत नव्हतं. आणि त्यामुळे 10%मध्ये जे आरक्षण मागतात असे कमी आहेत. त्याच्यामध्ये समजा मराठा गेले तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, नाहीतरी आपल्याला SC-BC मिळाल्यानंतर 8 लाखाची मर्यादा होतीच. जोपर्यंत आर्थिक मागासांच्या 10% आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ते मिळेल, तोपर्यंत आपल्या केसचा निर्णय लागेल, हे त्याचं उत्तर आहे. प्लस
देवेंद्रजींनी जसं आरक्षण मिळेपर्यंत जे इतर मागासवर्गीयांना ते मराठ्यांना हे शीर्षक करून इतर मागासवर्गीयांना मिळणारी प्रत्येक गोष्ट ही मराठ्याने दिली. उदाहरणार्थ 642 कोर्सेसची निम्मी फी 2 वर्ष सरकारने भरली. ती दरवर्षी 5-5 लाख विद्यार्थ्यांची भरली जायची. 700 कोटी भरली जायची. बरा एखाद्या मुलाला आरक्षण नाही आहे परंतु चांगल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर फी भरू शकत नाही, त्याची निम्मी फी तुम्ही भरा. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला ॲडमिशन मिळालं आणि 32 लाख फी असली तर 16 लाख तो मुलगा बोले 16 लाख तुम्ही भरा. नाहीतरी SCBCमध्ये निम्मी फी भरायचीच होती. मोठ्या प्रमाणावर भाजप सरकारने 10 लाखाचं कर्ज घेणाऱ्या तरुण तरुणींचं व्याज माफ केलं होतं. अण्णासाहेब पाटील महामंडळातून ते व्याज दिलं जायचं. ते व्याज तुम्ही द्या. सारथी नावाची खूप चांगली संस्था गेली, वाटोळा करून टाकलं तुम्ही त्याचं, की ज्या सारथीमधून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाच्या तरुण तरुणांना विदेशात जायला फेलोशिप मिळाली, दिल्लीमध्ये UPSC करायला स्कॉलरशिप मिळाल्या. पुन्हा आता सारथी व्यवस्थित सुरू करा. मोठ्या प्रमाणावर वसतिगृह सुरू केली होती ती सुरू करा. निर्वाह भत्ता सुरू केला होता. निर्वाह भत्ता म्हणजे काय तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला प्रतिमन 2000 रुपये आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्याला प्रतिमन 3000 रुपये रूम घेण्यासाठी आणि मेससाठी दिले जायचे. तुम्ही द्या. उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि यावर्षी 700 कोटी प्लस समथिंग अशी 1000-1200 कोटीची व्यवस्था करा. जेव्हा स्टे उठेल त्यावेळेला आरक्षण मिळेल. त्यामुळे 10% मराठा समाजाला एलिजिबल करा आणि त्याला आरक्षणामधून ज्या सवलती मिळतात त्याच आर्थिक सवलती तुम्ही द्या. हा याचा मार्ग आहे. आणखीन काही मार्ग असतील त्याची चर्चा केली पाहिजे. परंतु मला असं म्हणायचं आहे की ही मोठी फसवणूक झाली मराठा समाजाची, की ज्याच्यामध्ये काँग्रेसला मला वाटतं सांगा की काँग्रेसला द्यायचं होतं तर मग 15 वर्ष सलग यांचं राज्य होतं, का नाही दिलं? 15 वर्षाचं राज्य जाणार असं दिसायला लागल्यानंतर 2014च्या लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर तुम्ही दिलं आणि ते टिकलं नाही. दिलं पण असं की ते टिकूच नाही. 15 वर्ष काही केलंच नाही. आणि त्याच्या आधीसुद्धा 60 पासून 95 ते 99 भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं, ते सोडलं. तुमचं सरकार होतं ना, का नाही तुम्ही दिलं? तुम्हाला द्यायचं नव्हतं आणि आताही तुम्ही फार्स करताय. तुम्हाला काही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे. आणि त्यामुळे मराठा समाजातल्या तरुण तरुणींनी सगळ्या राज्यकर्त्यांना हा दबाव निर्माण केला पाहिजे की आम्ही एक काळ श्रीमंत होतो, गाव आम्ही चालवायचो, पण आता आमची स्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्हाला आरक्षण असेल तर आमचं शिक्षण होणार नाही, शिक्षण मिळालं तर नोकऱ्या मिळणार नाही, नोकऱ्या नाही मिळालं तर आमची पुढची पिढी श्रीमंत होणार नाही. आणि पुन्हा एकदा ते गतवैभव आणायचं असेल तर आरक्षणाला पर्याय नाही. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये 50 साली आरक्षण मिळेपर्यंत एक डॉक्टर नव्हता, एक कलेक्टर नव्हता. करता 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 70 वर्षामध्ये किती डॉक्टर झाले, किती कलेक्टर झाले, किती DSP झाले. आरक्षणामुळे झालं. आवश्यक होतं. वर्षानुवर्ष ज्या समाजाला मागे ठेवलं त्या समाजाला बरोबर आणणं आवश्यक होतं. असं मराठा समाजामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर खूप काही प्रगती होईल आणि यासाठी सगळ्यांनी मिशन मोडवर प्रामाणिकपणे काम करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.